गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ मैत्रिणींनो. काय चाललंय तुम्हाला माहिती आहे का? आमच्या दाजींच्या राज्यात इस्त्री करायची चालली. कोणतरी आलंय या. कोण आलंय? बापू आल्यात आहेत आमचं. काय म्हणताय मग बापू? काय नाही, डाळ दळाय रेशमा म्हणली हा तिकडून डाळा दळून बेस्ट दळते ती. मी Yes. म्हणलं बरं आहे तसं करू मग. काजडवरून आल्यात आमचं बापू. आली पेट्रोल 100चं आणि एका दळायला आली. आणि डाळ मात्र फुकाटच म्हणली. म्हणलं बरं ती फुकाटच मी तिला सांगितलंय की. आणि मग निघालोय आता. इरेच्या 2 पिशवी न्यायचे ते. पण 3 कट्ट नेता येते का? येते की बघू आता ती. नाही तर मग आमच्या त्यांच्या गाडीत टाकते MIDC पर्यंत. नको बघू कसं. बर. आणि डाळीचा कट्टा दाखवते. हे का, ही डाळीचा कट्टा आहे आमच्या रेशमाच्या मटकीच्या डाळीचा. बाई माझी प्युअर डाळ वापरते मैत्रिणींनी. हो का, खडा नाही, खुडा नाही, काय नाही. हो का, ही रेशमाकडून तुम्ही जी सांडगं घेता ना ती, हो का, ह्या डाळीचं इथं बघू शकता. सुंदर असं मस्तपैकी मिरच्या बिरच्या संपून गेल्या नीट करून. सगळं आमच्या बायांनी हापडा हापूस केला. आता फक्त कुटायच्या राहिल्यात ना ताई. एवढंच कॉस्टिक अवघड केलंय. आता लगेच नाही आणणार, तरी पण थांबा जरा. चला आता मस्तपैकी ऊन पण पडलंय छानपैकी. डाळ दळू आधी रेशमाची. डब्यात नाही बसायची, मला वाटतं गुणीतच लावावी. गुणीतच लावावी आहे का नाही? हा इकडं. हां बरं थांबा, ती नेते ना, राहू द्या. चहा प्यायल्यावरती बापून कशी जरा बसते आता, चहा पिते आणि मग पुढचं कामाला लागते. कशी ती जर कुठल्या ताईसाहेबांना ह्याची खासियत अशी की ही मिरची तुमची हाय अशी राहते, कुठली का नाही. ही ओरिजिनल माल असेल ना, एसीचा माल, तर तुमच्या घरी जरी आम्ही बनवून दिली ना तरी ती 2-4 महिना 5-6 महिना आहे अशी राहते. ह्याला जाळी वगैरे लागत नाही. आणि लोकल माल जर तुम्ही घेतला ना, तरी ज्वारीचं पीठ कसं 8-15 दिवसांनी इरी जातं, तसे लोकल मालची मिरची पावडरचं ना इरी जाती आणि मग त्याला जाळ्या लागतं त्या. ही मिरची हाय अशी राहते. ज्याला चांगलं खायचं आहे ना त्यांनी आपल्याकडून घ्या. ज्यांना काहीच घेणं देणं नाही ना स्वतःच्या पोटाचं, लेकरांच्या शरीराचं, पोटाचं, त्यांनी काय अडचण नाही, नाही घेतली तरी चालतीये. नंबर घ्या 9657484033. डायरेक्ट कापा. इथून तर कट झालेलीच आहे पिशवी. हां डायरेक्ट कट करा. तुम्हाला डाळ दाखवते मैत्रिणींनो कशी ती. कारण का रेशमाकडून सांडगं घेते ते ताईसाहेब, माझं व्हिडिओ बघते ते सगळं. त्यांना बी कळलं पाहिजे की हा बाबा रेशमा कुठल्या प्रकारची डाळ वापरते, नाही का. त्यासाठी हा एक प्रयत्न माझा. ओके, हे पडलं कट करताना, दोऱ्याचं पडलं. ही बघू शकता डाळ मटकीची. कुठं गेलं बाया, दोऱ्याचं अजून एक पडले. डब्याने बघली तरी झालं. अगं हे लाडू सर ना. हो का, ही मैत्रिणींनो मटकीची डाळ एकदम प्युअर आहे. कट्टा जर घेतला ना चांगल्या क्वालिटीचा तर डाळ एकदम प्युअर मस्त. तुम्हाला नंबर तर आहेच रेशमाचा तुमच्या सगळ्यांकडं. तिला ऑर्डरी टाका. असं काही नसतं मैत्रिणींनो की मलाच टाकावं किंवा काय. ज्याला ज्यांच्याकडून आवडते ते त्यांच्याकडून घेत असतं. चला दळतो आता. उन्हाळ्यात आमच्या इथलं वातावरण कसं दिसतं तुम्हाला दाखवतं. हे असं दिसतं. वाघ वाफलाय आमचा. दिवसभर झोपतो आणि रात्रीचं लय कालवा करतो. दिवसभर नाही माणसांना भुकतो. ती आमची जाधव वस्तीची ग्रामपंचायतची टाकी आहे आणि इकडं अशी झाड आहेत सगळी. छान वाटते एकदम. आणि ही वरती तुम्ही म्हणता पत्रा का टाकलाय, तर इथं भविष्यात बांधकाम करायचं आहे आम्हाला, त्याच्यामुळं. ह्या भिंती तर ऑलरेडी आम्ही उचलून घेतलेल्या आहेत अर्ध्या अर्ध्या. खालनं एवढं उंच आहे असं. आणि इकडे जिन्याचं सगळं ते जिना वगैरे आहे ना त्याचं आहे. आणि ही अशी शेती आमची. इकडं पाठीमागं झाड येतं, ह्या झाडाच्या पाठीमागं शेती आहे. सुंदर असं दिसतं. थोडंसं नवीन ज्या ताईसाहेब आहेत ना त्यांना जाधव वस्ती कशी ती बघायला मिळेल.
आणि झाड आहेत ना त्याच्यामुळं घरं दिसत नाहीत, पण घरं आहेत इथं. आता तुम्हाला बंगले दाखवू का माणसांचे? हो का, इथं बंगले दिसतात का? टोप्या. म्हणजे ते आपापल्या ह्याच्यात असतात, आपापल्या कामात असतात. हो का, ही जुबा कशाला आली ग वर तू? पळ पळ, चल चला 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 चल. हं, इकडे बघ जानू. अरे काळे काळू, हो ग माझी लाडूली ग ती, लय नखरेची आहे. हे असं देठ असतात ना मैत्रिणींनो, हा असा कचरा बाजूला काढला जातो. ज्यावेळेस मिरची आणतो ना आम्ही त्यावेळेस मामी किती स्वच्छ दिसते त्या, त्यात घाण गुण काय दिसत नाही अजिबात. पण ज्यावेळेस आणि मिरची पोतं फोडल्या फोडल्या किती निर्मळ दिसतो. पण ह्यातनं इतका कचरा निघतो. आता ह्या एवढ्या मिरच्यांना हा एवढा कचरा निघलाय, बघू शकता. ह्या मिरच्यांचा हा कचरा एवढा. आणि नंतर शेवट राहिलेलं बी मग नंतर नीट केलं जातं. आता ही मांडा त्याच्यावरती काट्या. हो चालू आहे काटा, अलीकडे घेऊन हळूच घेताना लागून ती देठ बी मांडा त्याच्यावरच. हा 15 किलो भरले, 15 किलो 200 मिरच्या भरल्या. आणि आपण देठ बघू किती भरतात येतं. 15 16 किलो 856 ग्रॅम भरल्या. 16 किलो 856. आता आपण हिशोब करू त्याचा. 16 किलो 856. आता कसं काय न्यायच्यात काय माहिती. आता बापू 2 इऱ्याच्या पिशव्या ही गटुडीन कसं न्यायचं आहे? आता कसं न्यायचं? कुठं बांधतात काय माहिती. लाईटच ठिकाण आहे आज. डाळ दळून झाली सगळी. हा, आणि परत लाईट गेली. इकडे हळकुंड टाकल्यात वाळायला ताईंनी. आता आज करायची मैत्रिणींनो हळद. आमच्या नानीला लावायचं जेजुरीला. का ताईला जायचंय जेजुरीला? नाही नाही नानी तुम्ही छान दिसता जेजुरीला गेलेला. आली लाईट. लाईट हा तुम्ही छान दिसता जेजुरीला. हा आता लगेच नाही जायचं, दुपारनं जायचं जेजुरीला. तर हळकुंड वाळतात ती फोडलेली अशी मस्त दिसते ती. आणि तिकडं चालली काश्मीरी मिरची कुटायची. आणि आमच्या बापूला लय काम असतं बाया मरणाचं. काय पिऱ्याची पिशवी फोडून आणली का काय परत? मग आता काय करताय? आणि माणसं म्हणते ती बापूला काय काम असतं. बापूची तर गाडीच बंद नसते. गाडी बंद नाही अजिबात. हा अहो बिगर कामाचा माणूस आहे का? आता आमच्या तात्याला बी लय काम. 3 शेळ्या आहेत त्या, त्यांची 2-3 करड आहेत. तुम्हाला बघायचं का आमच्या इथं काम कशी चाललेले असतात? हो का, बारामतीचं डॉग ट्रेनिंग आहे का नाही, त्याची काम तिथं चाललेलं आहे. हे असं उगा बाउंड्री कडला आहे आमच्या, म्हणून आमच्या इथं माणसं नाहीत. नाही तर इथं बी पिसुळा आला असता. होय बापू, माझं लग्न झालं तवा हो का ह्या रस्त्याच्या पलीकडे सगळी घरच होती. ही सगळी खिळकीच होती. पण ते फॉरेस्टवाली घरं बांधून द्यायना ती म्हणून. आणि देठ नीट केलेलं ढिगारा बघायचा तुम्हाला. हो का देठाचा कसा शिग लागली आहे. त्याच्यावर गटुड आता 2 गटुडी इथं एकाच बसली नाही दाळ. मग मोठी पिशवी बघू. मोठ्या पिशवीत बसन का? कसं काय न्यायचंय? नाही तर उद्या यायचंय का अजून? झाल्या का पिशव्या? नाही तर मग आज एक नेली असती डाळीची, उद्या परवा एखादी नेली असती. तू म्हणते तशी काय परत मग याच परवडायचं. लगेच नाही लागायचं एरिया. आता ह्या 2 पिशव्या आज न्यायच्यात का उद्या? आता एक निघून उद्या गेला मग 8 दिवसांनी एखादी नेऊन घरी नेऊन ठेवायचं आहे ती. हा
नाही तू म्हणते ती बरोबर आहे. नाही तर एक काम करता का हे हाटीलवर नेऊन ठेवून येता का? नको एक हिऱ्याची पिशवी काढून ठेवली आणि डाळ दळलेली पिशव्या चालवल्या. त्या पिशवीत काय बसलं नाही. एका डाळ दळली की जास्त भरते ना. आता ही हिऱ्याची पिशवी ठेवली तिकडे चोपाळ्यावर. इथं असे तगाऱ्याला फुलं आल्यात इथं. आणि झाडाचा पाला आहे ना सध्या लय पडतोय खाली. इकडं पटांगण परकडच झाली सगळी पाल्याची. हो का गचच भरतंय मैत्रिणींना दिसतंय का? ह्याचा सीजनच चालू झालाय ना आता. सगळा पाला असा हिरवा दिसतोय तुम्हाला, पण बघा सगळं त्याचं असं ही झालंय, वय झालंय त्याचं सगळ्या पाल्याचं. आता हे अक्क पडणार आणि मग नवीन पालवी येणार. पिशवी ना परत डाळ आल्यावर. हा हिथनं गाडी घसरण पहिले मागं घ्या थोडे मग जावा. ओढू का गाडी मागं? थांबा. ओके. हा दादा म्हणे लय बापूनला काम काय. आमच्या इथला रस्ता केलाय हो का. टू व्हीलर गाड्यांनी पण ऊस काढतंय जापना झालाय निघून त्याचा. हो का हो का निघतंय काय ग बाया. हे रस्ता आहे वय शेण्याच्या पोटचा. डांबरी ना हाताने निघतोय ताई. हो का उकारलं तरी निघतंय या. लाडूली जान हो गो माझे शोन उन्हाला बसलय. बाळाने माझी आंघोळ केली. मैत्रिणींना आमच्या घरी हा नवीन कापूस आलेला आहे. तर हा कापूस आहे माझ्या धीराच्या मुलाचा. पप्पूनी ते जी मांजर आहे त्याने आमच्या घरी सोडली आणून. एक 4-5 दिवसासाठी ती बाहेर गेले त्याच्यामुळं. आणि आमची मोठी रुबी तर छोटी रुबी तर तुम्ही बघितलीच सगळ्यांनी तांबड्या केसाची. तर आता ही मोठी आमची दुसरी रुबी आहे. तर कॉलेजला गेली होती आज. आणि मधुराचा गुळ घेऊन आले. काकूंकडे दे. आणि काकूंना काय सांगणार जाऊन? तीळ गुळ शेंगदाणे. येस. आणि गुळ दाखव बापू कसलाय. तिला येताना आणायला सांगितलं होतं. लई दिवसात ना ह्या गुळाचं दर्शन झालं. 110 रुपये काय. येस असं ते. आणि मी हे अशी मस्तपैकी कपाटात आहे दिसते का तुम्हाला. आणि मी तिकडं काही गेले नाही अजून. आजच्या दिवस उद्याच्या दिवस मला काही जायचं नाही प्लॅनमध्ये. त्याच्यामुळं माझ्या इथंच ऑर्डर घ्यायच्या चालल्यात त्या. तुम्हाला दाखवते काय चाललंय ती. कपडे पोरांनी काढलीच नाही 2 दिवस झालं. कालच्या धरणं कपडे तिथंच आहेत. हळकुंड वाळून बसली. कांडू ताटे बोलायला आवाजच येत नाही काय. मी घरीच नव्हती. मी घरीच नव्हती. मिरची आल्या तवा आल्यावर मी गेलती 2 दिवस. काय म्हणताय आता? बायांनी गुळावानी मिरच्या नीट केल्या. मी काय करू? अहो पण अहो मला बी दावाय ठुल्या नाही त्या. हो का एवढ्या ठुल्या मी म्हणलं ह्या तरी राहून द्या बायांना म्हणलं अगं दाखवायला मला.
तेवढं झालं परत पण नसली तरी आपलं म्हणजे का म्हणून मी आपली हिंडायला आहे आता विश्वास आहे ना. हा मी विश्वास ठेवते म्हणून चाललंय. विश्वास नसल्यावर कोण थांबतं इथं. मी आपली जाती उघड ठेवून चटकाय. आताच ते लग्नाचं गेलेला युट्यूबला बघितलं. हा म्हणलं मनीषा लग्नाला गेलती सगळ्या आत्यान बित्यान पोरी. अहो ते कसं होतं सगळ्यांना वाटतं की एकदा तरी मी दाखवावं व्हिडिओ मध्ये. मी बरेच वेळा जाते कार्यक्रमाला पण दाखवत नव्हती कारण का मला लाज वाटते. पण म्हणलं जाऊन दे आता दाखवा. ते आता मी झोपेतलं उठल्यावर बघितलं ते. हा 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 हा